ऐका काय म्हटलंय. इन डबल स्लिट experiment, instead of taking slit of equal width, one slit is made twice as wide as other. Then interference pattern. ओके. यामध्ये slit is made twice as wide as other. Then interference pattern विचारला इंटेन्सिटी. तर इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय किंवा इंटेन्सिटी ही कशावर डिपेंड आहे. अँप्लिट्यूड चा म्हणजे ई नॉट चा स्क्वेअरवर डिपेंड आहे. बरोबर आहे की नाही. मग याचा इफेक्ट काय होणार कशाचा. डबल स्लिट इक्वल विड्थ इन्स्टेड ऑफ टेकिंग स्लिट ऑफ इक्वल विड्थ काय घेतलंय. स्लिट मेड ट्वाइस वाईड म्हणजे स्लिटची ह्या दोन स्लिट आहेत. यातून अशी लाईट जाते. बरोबर आहे की नाही. S1 S2 मध्ये जी फक्त विड्थ वाढवले ह्याचा इफेक्ट काय होईल मग कशावर होईल. आपण जर या लाईटची असं इन्स्टॉल स्मॉल जर जास्त वाढवली तर इफेक्ट काय होईल लॉजिकली. अँप्लिट्यूड वाढणार काय कमी होणार. विड्थ वाढवली ना तर अँप्लिट्यूड वाढायला पाहिजे. म्हणजे हे ई नॉट चेंज होणार. दोन ई नॉट डिफरंट आहेत. मग दोन इथं अँप्लिट्यूड डिफरंट असणार का सेम असणार ते राहून दे. अँप्लिट्यूड सेम असणार डिफरंट असणार म्हणजे S1 ते तर राहून देच. सिंपल थेरी. S1 मधून जर ई नॉट असेल तर S2 मध्ये मी ई नॉट 2 म्हणतो. ओके. फॉरगेट अबाउट कमी झालं का जास्त झालं. बट हे सेम असेल का डिफरंट असेल तर डेफिनेटली काय असणार डिफरंट अँप्लिट्यूड असणार. जर अँप्लिट्यूड सेम असेल तर आय मॅक्झिमम किती येते 4I0 एवढं तर बरोबर आहे. पण आय मिनिमम किती येते 0. इज इट राईट. हे कधी होते जर अँप्लिट्यूड सेम असेल तर. आता अँप्लिट्यूड डिफरंट झालंय मग कुठलं ऑप्शन येईल. इंटेन्सिटी ऑफ बोथ मॅक्झिमा अँड मिनिमा विल बी इन्क्रीजेस. इंटेन्सिटी ऑफ मॅक्झिमम इन्क्रीजेस मिनिमम हॅज झिरो इंटेन्सिटी. हे चुकीचं आहे. झिरो असणारच नाही यामध्ये. बरोबर आहे ना. इंटेन्सिटी ऑफ मॅक्झिमम डिक्रीजेस नाही. इंटेन्सिटी मॅक्झिमम डिक्रीजेस मिनिमम इन्क्रीजेस. दोघांची सुद्धा इंटेन्सिटी वाढणार ना. हे कुठलं ऑप्शन ऑप्शन ए. एकाचं काय होणार मॅक्झिमम साठी प्लस ह्या केस मध्ये आय मॅक्झिमम काय येणार E01 प्लस E02 चा स्क्वेअर. अंडरस्टूड. अँड मिनिममला
E0 1 मोठं आपण म्हणलं तर E0 1 मायनस E0 2 चा स्क्वेअर. कुठलाही मोठा असला तरी निगेटिव्ह स्क्वेअर पॉझिटिव्ह येतं. इज इट राईट? अंडरस्टूड? त्यामुळे कुठला ऑप्शन येईल मॅच होणार? ए ऑर डी. मॅक्झिममची इंटेन्सिटी डिक्रीज होईल काय? इथं सेमच आहे म्हणून 4 झालं. हे म्हणजे जर आपण हा 1 घेतला, हा 1 घेतला, 1 + 1 2, 2 चा परत स्क्वेअर 4, हा झाला 1 आणि हा झाला 2. किती झाला? 1 + 2 3, 3 चा स्क्वेअर हे 9 झालं. हे 1 1 मिनिमम 0 झालं. इथं काय होणार? 1 - 2 -1, -1 चा स्क्वेअर. सो इन्स्टेड ऑफ 4 9 आलं, इन्स्टेड ऑफ 0 1 आलं. म्हणजे काय? दोन्ही इन्क्रीज. म्हणजे कुठला ऑप्शन? ए. अंडरस्टूड एव्हरीवन?